हॅलो एस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या शुभम सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी बार्टीची परीक्षा दिली होती आणि ते सीईटीच्या निकालानंतर सगळेजण ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट आणि तो क्षण आता आलेला आहे. तो क्षण म्हणजे पसंतीक्रम निवडण्याचा क्षण. मित्रांनो, लवकरच बार्टीच्या स्कॉलरशिपच्या बॅचेस सुरू होणार आहेत आणि ह्या बॅचेस सुरू होण्याआधी तुम्हाला नेमकं कोणत्या प्रशिक्षण संस्थेमध्ये ॲडमिशन पाहिजे याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही एक प्रिफरन्स फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूटचे काही पसंतीक्रम भरावे लागतात. तर हे जे आहे, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे, यामध्ये स्टेप बाय स्टेप तुम्ही काय काय करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजेत, या सगळ्या बाबींवर आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी नक्की काळजी घेतली पाहिजेत आणि त्याबाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच नाही आहे, कल्पना नाही आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी नवीन आणि महत्त्वाच्या जाणून घ्यायला मिळतील. तसंच हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या बार्टीचा जर कोणी मित्र असेल ज्यांनी बार्टीची सीईटी दिली आहे, तुम्हाला माहिती आहे, त्याचा निकाल पण लागलेला आहे, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला मित्रांनो, बार्टीची जी स्कॉलरशिपची जी आहे ती सीईटी झाली होती, त्याचा जो रिझल्ट आहे तो डिसेंबरमध्ये लागला होता. सगळ्यांना माहिती आहे, डिसेंबर 2025ला बऱ्याच जणांचं नाव जे आहे त्या रिझल्टमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणून आणि बऱ्याच जणांचं नाव वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट म्हणून सुद्धा आहे. मला 1-2 फोन असेही आलेत की सर आमचं वंचित लिस्टमध्ये पण आहे. तर वंचित लिस्टमध्ये जर आमचं नाव असेल तर आमचं सिलेक्शन होईल का? तर त्यांचं सुद्धा सिलेक्शन होईल. ठीक आहे. काही जेवढ्या जागा आहेत वॅकन्सी, त्याच्या काही पर्टिक्युलर पर्सेंटेजमध्ये त्या वंचित लिस्टमधून सुद्धा स्टुडंट घ्यायचे असतात, तर त्यातून सुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. सो सिलेक्टेड कॅन्डिडेट्स, वंचित कॅन्डिडेट्स आणि वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट सगळ्यांनी प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे क्लिअर करून घ्या की सगळ्यांनी, वेटिंग लिस्टवाल्यांनी सुद्धा प्रिफरन्स फॉर्म भरायचा आहे. नेमका हा प्रिफरन्स फॉर्म कधी भरायचा आहे, कसा भरायचा आहे, तर याची डेट जी आहे ती 12 जानेवारीपासून रात्री 12 वाजता. रात्री 12 वाजता म्हणजे आपण कन्सिडर करू की 13 जानेवारीपासून ही सुरू झालेली आहे. तर ही डेट जी आहे ही 19 जानेवारीपर्यंत, 19 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही डेट असणार आहे. म्हणजे तुम्हाला फार कमी काळाची विंडो त्यांनी दिलेली आहे. आता मागच्या वर्षीचा जर अनुभव पाहिला तर त्यांनी प्रिफरन्स फॉर्म भरण्याची डेट त्यांनी वाढवली होती, दोन वेळा वाढवली होती, जेवढं मला आठवतं तेवढं. पण यावेळी त्यांनी जे ऑफिशियल पत्र काढलेलं आहे त्या ऑफिशियल पत्रामध्येच हे नमूद केलेलं आहे की ही जी डेट आहे ही पुन्हा वाढून मिळणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा सीईटीमध्ये वेटिंग लिस्टमध्ये असेल किंवा सिलेक्शनमध्ये नाव असेल, त्यांनी प्लीज हायघाई करू नका किंवा कंटाळा करू नका, आज भरू उद्या भरू असं करू नका. व्यवस्थित विचार करा, व्यवस्थित एक दिवस ठरवा आणि लवकर फॉर्म भरून घ्या. 19 तारखेला शक्यतो शेवटच्या दिवशी बऱ्याच जणांचा क्राऊड असल्यामुळे पोर्टल कधी हँग होऊ शकतं, बंद होऊ शकतं किंवा स्लो डाऊन होऊ शकतं. तर या सगळ्या गोष्टींचे एरर्स टाळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ड्यू टाईममध्येच लवकरच हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ठीक आहे, लवकरात लवकर 1-2 दिवसामध्ये डिसिजन घेऊन तो फॉर्म भरून टाका. ओके. फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, तर फॉर्म भरत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की हा फॉर्म किंवा ह्याची जी विंडो आहे ही मोबाईलवर ओपन होणार नाही, किंवा मोबाईलवर ओपन झाला तरी तुम्हाला फॉर्म व्यवस्थित भरता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची गरज असणार आहे. लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर ही साईट ओपन करावी लागेल. ठीक आहे. काय करायचं मग, तुम्ही डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर बार्टी सर्च करायचं, बार्टी. ठीक आहे. किंवा barty.in नावाची तिथं वेबसाईट तिथं आलेली असेल पहिलीच, किंवा फक्त barty.in असं सर्च करा किंवा बार्टी सर्च करा. तुम्ही गुगलमध्ये बार्टी जर सर्च केलं तर तुम्हाला असा एक इंटरफेस तुमच्या समोर दिसेल. ही आहे बार्टीची वेबसाईट. यामध्ये इथे बघा, लेटेस्ट न्यूजमध्ये ही पहिलीच न्यूज आहे. लेटेस्ट न्यूजमध्ये पहिलीच न्यूज किंवा अपडेट इथं दिलेलं आहे, ऑनलाईन लिंक फॉर काउन्सिलिंग पोर्टल ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग प्रोग्राम. ठीक आहे. तर याच्यावर क्लिक करायचे. ठीक आहे. ऑनलाईन लिंक फॉर काउन्सिलिंग पोर्टल याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. ठीक आहे. असा इंटरफेस दिसेल. या इंटरफेसवरनं तुम्हाला इथं लॉग इनचं बटन आहे बघा. सॉरी, इथं लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन जे आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं. ठीक आहे. लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. CPETP इथं लॉग इन 2 ठिकाणी दिले बरं का, पण CPETP लॉग इन. ठीक आहे. CPETP लॉग इन जिथं दिलेलं आहे तिथं तुम्हाला क्लिक करायचं. तुम्हाला पुढे असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. शक्यतो वर्ष हे येतं तिथं 25-26च येतं, ते 25-26च ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर रजिस्टर्ड तुमचा ईमेल जो आहे आणि पासवर्ड जो आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला होता, फॉर्म भरताना जो कुठला ईमेल आणि जो कुठला पासवर्ड तुम्ही वापरला असेल तो तुम्हाला इथे भरायचा आहे. जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर ईमेलवरून फॉरगॉट पासवर्ड करायचा आणि मग ईमेलवर तुम्हाला त्याचा
नवीन पासवर्ड येईल. ठीक आहे, तर अशा वेळी ईमेल, पासवर्ड आणि कॅप्चा हे टाकल्याच्या नंतर लॉग इन करू शकता तुम्ही. ठीक आहे, लॉग इन झालं. लॉग इन झाल्याच्या नंतर नेमकं काय करायचं आहे, लॉग इन झाल्याच्या नंतर काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला देतो मी. लॉग इन झाल्याच्या नंतर व्यवस्थित फॉर्म भरायचा. फॉर्ममध्ये जी काही डिटेल माहिती विचारली त्यांनी, तुमचं एकदम बेसिक माहिती आहे ती माहिती भरायची आहे तुम्हाला. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलंय मी, पुन्हा ॲक्टिव्ह होतो. हां, जो ईमेल तुम्ही वापरणार आहात हा ईमेल व्यवस्थित तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये लॉग इन पाहिजेत, कारण ईमेलवरनं बऱ्याच वेळा एक तर OTP व्हेरिफिकेशन पण येतं आणि सगळ्यात शेवटी पण या ईमेलचं तुम्हाला काम पडणार आहे. मी ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यात शेवटी पण काम पडणार आहे. बऱ्याच वेळा बार्टी त्यांचे काय ऑफिशियल ईमेल जर असेल ते तुमच्या रजिस्टर्ड ईमेलला पाठवतात. त्यामुळे ईमेल जे आहे ते नेहमी तुमचा चालू असलेला पाहिजेत, बंद पडलेला किंवा ज्याचा पासवर्ड मला माहीत नाही किंवा दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये लॉग इन आहे असा ईमेल नको. ठीक आहे, सॉरी. आता याच्यामध्ये स्कीम सिलेक्शन आणि प्रिफरन्सबद्दल काय सांगायचं आहे, तर लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला असं होऊ शकतं की तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम दिले असतील. बार्टीची MPSCची एक्झाम दिली असेल, IBPSची एक्झाम दिली असेल, तुम्ही SSCची एक्झाम दिलेली असेल. ठीक आहे, एक्झामला फॉर्म तुम्ही वेगवेगळ्या भरले असाल, तुम्ही एक्झामही दिले असाल, परंतु आता प्रिफरन्स देत असताना तुम्हाला कुठली एक स्कीम निवडायची आहे. आयदर MPSC ऑर IBPS ऑर SSC. नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं टार्गेट काय आहे, तुम्हाला नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे ते डिसाईड करा. म्हणजे त्याच्या रिलेटेडची प्रशिक्षण संस्था तुम्हाला व्यवस्थित प्रशिक्षण देऊ शकेल, त्यानंतर प्रशिक्षणाचं साहित्य देऊ शकेल. ठीक आहे, तर असं जे काय करायचं ती एक फिक्स स्कीम निवडा आणि ती स्कीम जी आहे ती तुम्ही एकदा फिक्स करा. त्याच्यात तुम्हाला ती निवडायची आहे. जी कोणती स्कीम तुम्ही निवडणार असाल ती स्कीम फायनल असेल, त्यामध्ये बिलकुल कुठलाही चेंज केला जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी पत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर हे जी कुठली स्कीम तुम्ही निवडली असेल, फॉर एक्झाम्पल आपल्या स्टुडंटनी IBPS निवडली असेल, आपण IBPSच्या रिलेटेड आहोत. ठीक आहे, हे निवडल्याच्या नंतर तुम्हाला तिथं बार्टी इम्पॅनल्ड काही कोचिंग इन्स्टिट्यूट दिसतील किंवा बार्टी इम्पॅनल्ड जे काही प्रशिक्षण संस्था आहेत ज्यांचं की IBPSच्या कोचिंगसाठी किंवा MPSC असेल तर MPSC, SSC असेल तर SSC. सध्या आपण IBPS बद्दल बोलू. IBPSसाठी ज्यांचं इम्पॅनलमेंट झालेलं आहे, बार्टीने जे सजेस्ट केलेले आहेत असे समजा 10, 15, 20 अशा संस्था असेल, प्रशिक्षण संस्था, तर त्या संस्थांपैकी तुम्हाला केवळ 5 इन्स्टिट्यूटला प्रेफरन्स देता येणार आहे. 5 इन्स्टिट्यूटलाच, 5च प्रशिक्षण संस्थांना तुम्हाला प्रिफरन्स देता येणार आहे. नेमकं प्रिफरन्स द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल इथे XYZ नावाची संस्था आहे, ABC आहे. ठीक आहे, PQR आहे, अशा अनेक संस्था आहेत. ठीक आहे, अशा अनेक संस्था आहेत. इथं कुठेतरी SSA पण आहे. ठीक आहे, आणखीन याच्या खाली पण आहेत. अशा समजा जेवढ्या काही संस्था आहेत याच्यामध्ये गेल्या वर्षी मात्र जास्त प्रिफरन्स देता येत होते. यावर्षी तुम्हाला ठराविक आकडा दिलेला आहे की 5च इन्स्टिट्यूट तुम्ही प्रिफर करायच्या. याचा अर्थ ते फिक्स तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटला फर्स्ट प्रायोरिटी देणार आहात तिथं तुम्हाला ॲडमिशन भेटण्याचे 90% चान्सेस आहेत. ठीक आहे, चलो ओके. तर मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं, प्रिफरन्स द्यायचं म्हणजे रँक द्यायची. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की ही संस्था चांगली आहे. ठीक आहे, तर तुम्ही यांना तो जो स्क्रोल डाऊन येतो, तो पूर्ण जो विंडो येतो त्याच्यामधून तुम्हाला यांना प्रिफर करायचं आहे. नंतर 2 नंबर, ठीक आहे, 3 नंबर, जे काय असेल ते. ठीक आहे, बट आता काय, जे मुलं IBPSची तयारी करतात ते सगळे SSAलाच प्रिफर करतात, शुभम सर अकॅडमीलाच प्रिफर करतात. याचं कारणही मी तुम्हाला सांगतो. IBPSची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे माहिती आहे, जे म्हणजे कालही तयारी करत होते आजही तयारी करतात त्या सगळ्यांना माहिती आहे की शुभम सर अकॅडमी ही एकमेव अशी अकॅडमी आहे जी टोटली फक्त आणि फक्त IBPSवर फोकस करते. आपलं इम्पॅनलमेंट फक्त IBPSमध्ये आहे आणि आपण IBPSवर मागच्या 10 वर्षामध्ये इत्तमभूत माहितीसह, इत्तमभूत अपडेटेड टीचिंग फॅसिलिटीजसह आपण इथं उभे आहोत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जो आपलं सेंटर आहे तिथं आपण मागच्या 10 वर्षापासून टीचिंग करतो. हजारो विद्यार्थ्यांचा दरवर्षी रिझल्ट येतो आणि रिझल्ट येण्यापेक्षाही जास्त म्हणजे जे विद्यार्थी तयारी करतात ना, ज्यांनी एकदा ॲडमिशन घेतले त्यांच्या फायनल रिझल्टपर्यंत आपण त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या प्रत्येक स्टेजवर, त्यांच्या प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, प्रत्येक स्टेजवर आपण त्यांना मेंटॉरशिप करतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा एक वेगळा बॉन्ड SSA सोबत आहे. त्यामुळे जे मुलं IBPSची तयारी करतात ते शक्यतो शुभम सर अकॅडमीला पहिला प्रिफरन्स देतात म्हणजे देतात आणि ते देतातच. आणि त्याचा फायदा त्यांना जाणवतो, फायदा त्यांना दिसतो आणि त्याचं आउटपुटही त्यांना भेटतं. बाकी काही गोष्टी मिळतील का नाही मिळतील हे मला माहीत नाही, पण शुभम सर अकॅडमीमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 100% रिझल्ट मात्र मिळेल. फक्त तुम्हाला काय करायचं, अकॅडमी जसं सांगेल तसं अभ्यास करायचा आहे. ओके, चलो. त्यानंतर प्रत्येक अकॅडमीबद्दल जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर अकॅडमीच्या नावासमोर व्ह्यू डिटेल्स नावाचा एक टॅब दिलेला आहे. व्ह्यू डिटेल्समध्ये गेला तर त्या अकॅडमीचे तिथं सगळी डिटेल्स तिथं दिलेले आहे. त्यांचं सेंटर कुठं आहे, कोण्या शहरामध्ये आहे, त्यांचं काय कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला असेल. जर SSAमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला आपला कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे माझाच कॉन्टॅक्ट नंबर तिथं तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, माझाच कॉन्टॅक्ट नंबर तिथं दिलेला आहे.
तर हा एक माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, चलो. तर प्रत्येक जो काही प्रिफरन्स तुम्ही भरणार आहात तिथं व्ह्यू डिटेल्स टॅबवर क्लिक करा. ती संस्था IBPSचीच ट्रेनिंग घेते का, फक्त IBPSची घेते का, बाकी सगळ्याच एक्झामची घेते, ती संस्था जी आहे ती नेमकी कुठं आहे, कशी आहे, तिची हिस्ट्री काय आहे, नेमके त्यांचे रिझल्ट्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. त्यानंतर प्रिफर करा. SSA बद्दल जे मी बोलत होतो याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे जवळजवळ 90 ते 95,000 सबस्क्रायबर आता आमचे झालेले आहेत मागच्या 2च वर्षामध्ये. आणि हे जे आहे हे आमचे रिझल्ट्स आहेत. हे जे रिझल्ट्स आहेत म्हणण्यापेक्षा तुम्ही फक्त यूट्यूबवर SSA फिएस्टा 2025 एवढं जर टाईप केलं तर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ दिसतील. हे व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांसोबत त्या पालकांचे आहेत ज्यांनी SSA अनुभवलेलं आहे. SSA ॲडमिशन घेण्याची जागा नाही, ही अनुभवण्याची जागा आहे. ही एक फॅमिली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला SSA फिएस्टा 8 म्हणजे आमचं दरवर्षीचा जे प्रोग्राम होतो सत्कार समारंभाचा, तर तुम्ही हा 2025चा हा व्हिडिओ जर पाहिला SSA फिएस्टा 2025 जर टाईप केलं तर हे येईल. हा व्हिडिओ फक्त 4 मिनिटाचा तुम्ही बघून घ्या, तुम्हाला SSA बद्दल सगळ्या गोष्टी कळून जातील. SSA नेमकं काय आहे हे तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आणि का एवढं मुलं IBPSचे मुलं का प्रिफर करतात, का सगळेजण पहिले प्रिफरन्स देतात, हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, आता तुम्ही प्रिफरन्स भरलाय. प्रिफरन्स भरल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचे, 5 इन्स्टिट्यूटची प्रिफरन्स भरल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे. हा जो OTP आहे तो तुमच्या ईमेलला पण येणार आहे आणि तो तुमच्या मोबाईलवर पण येणार आहे. त्यामुळे दोन्हीही मोबाईलवरचं OTP व्हेरिफिकेशन झालं. OTP व्हेरिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे. ईमेलवरचं आणि मोबाईलवरचं OTP व्हेरिफिकेशन झालं की त्यानंतर सबमिट बटन जे आहे ते इनेबल होईल, ॲक्टिव्ह होईल आणि सबमिट तुम्हाला करता येईल. ओके, आता हे जे आहे ही प्रोसेस थोडीशी महत्त्वाची आहे. तुम्हाला 5 इन्स्टिट्यूट प्रिफर करायचे, त्यानंतर ते व्हेरीफाय होतील OTP देऊन. ठीक आहे, OTP मधून व्हेरीफाय झाले की तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्याच्या नंतर ते प्रिफरन्सेस सबमिट झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट येईल. ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट म्हणजे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या भरला गेला आहे याच्याबाबतची ती पावती असणार आहे. ही जी पावती आहे ती लगेचच डाउनलोड करून सेव्ह करून ठेवा. ती लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, कारण ही जी ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट आहे ही अगदी महत्त्वाची आहे आणि ही महत्त्वाची रिसिप्ट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी सुद्धा लागू शकते. ठीक आहे, तर ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट जी आहे ती तुमच्या ईमेलला पण येईल, बार्टीकडनं ईमेलला पण येईल. ती बार्टीचा आलेला तो ईमेल पण सेव्ह करून ठेवा आणि इव्हन लगेचच तुम्ही फॉर्म भरल्या ती PDF पण सेंड करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा मोबाईलवर फोटो काढून ठेवा. केन प्रकारे ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, पुढचा मुद्दा आहे आता हे झालं सगळं फॉर्म भरण्याबाबत, पण ह्या फॉर्म भरत असताना काही काही चुका होऊ शकतात विद्यार्थ्यांकडनं. ठीक आहे, तर प्रत्येक चुकांच्या वेळी त्या विद्यार्थ्यांना ते सांगणं आणि त्या चुका सुधारून त्यांना यशाच्या मार्गाकडे नेणं यालाच मेंटरशिप म्हणतात आणि हेच काम आपले SSA नेहमीच करत आलेलं आहे. त्यामुळे फक्त फॉर्म कसा भरला किंवा कसा भरायचा हे सांगून मोकळं होणार नाही, तर नेमक्या कशा चुका होऊ शकतात आणि त्या कशा टाळायला पाहिजेत याबाबत सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा, चुका कशा कशा होऊ शकतात, तर चुकीचा ईमेल ID तुम्ही वापरू शकता किंवा असं होऊ शकतं की तुमचा ईमेल ID जो आहे तो दुसऱ्यांच्या मोबाईलमध्ये आहे किंवा दुसरीकडे लॉग इन आहे, तर किंवा जो तुमचा फॉर्म भरतानाचा ईमेल आहे तो पण तुम्ही विसरलेला असू शकता. तर या गोष्टी थोड्याशा टाळा. जो योग्य ईमेल ID आहे तो योग्य ईमेल ID वापरा. OTP सुद्धा व्यवस्थित व्हेरीफाय करा. जर तुम्ही प्रिफरन्स फॉर्म आज भरणार असाल, ज्या दिवशी तुम्ही सुरू केले त्या दिवशी ते एंड करा प्लीज. बरेच जण ओपन करतात, बघतात, प्रिफरन्स बघतात आणि नंतर कधीतरी भरू म्हणून OTP म्हणजे सिलेक्ट पण करतात, पण OTP व्हेरीफाय न करता पोर्टल बंद करतात. तर यामुळे सुद्धा इश्यू येऊ शकतात. त्यामुळे OTP व्यवस्थित व्हेरीफाय झाल्याच्या नंतर, सबमिट झाल्याच्या नंतर, ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट घेतल्याच्या नंतरच बंद करा. किंवा जर तुम्हाला फॉर्म नंतर भरायचा असेल तर फक्त व्ह्यू डिटेल्स टॅबवर क्लिक करा, प्रिफरन्सेस भरत बसू नका. ठीक आहे, ओके. प्रिफरन्स सबमिट केल्यानंतर बदल अपेक्षित ठेवूच नका तुम्ही, कारण त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की एकदा प्रिफरन्स तुम्ही सिलेक्ट केला तर याच्यात बदल कुठलाही होणार नाही. 5 इन्स्टिट्यूट ज्या तुम्ही निवडलेल्या आहेत, प्रायोरिटी 1 जे काय असेल, ठीक आहे, प्रायोरिटी 2 जी काय असेल, प्रायोरिटी 3 जी काय असेल, याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही, काहीच बदल होणार नाही. त्यामुळे देतानाच सुरुवातीलाच प्रिफरन्स जो आहे तो शुभम सर अकॅडमी सारख्या विश्वासू इन्स्टिट्यूटला द्या, जे 8-8, 10-10 वर्षापासून हजारो रिझल्ट देत आलेली आहे. डेडलाईनच्या नंतर लॉग इन करण्याचा तर प्रयत्न करू नका, किंवा आपण करू नंतर, गेल्या वर्षी वाढली होती डेट, यावर्षी पण डेट वाढेल अशी अपेक्षा ठेवू नका प्लीज. व्ह्यू डिटेल्स टॅब न वाचता इन्स्टिट्यूट निवडणं हे पण थोडंसं धोक्याचं असू शकतं. ज्या इन्स्टिट्यूट, कारण हे कशासाठी धोक्याचं असू शकतं, कारण ज्या इन्स्टिट्यूटला तुम्ही जाणार आहात त्या इन्स्टिट्यूटला नेमकं तुम्हाला ज्याची तयारी करायची त्याचंच प्रशिक्षण साहित्य मिळणार आहे का, त्याचंच प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे का, ती संस्था जी आहे त्यांचं मागच्या स्कॉलरशिपच्या स्टुडंटचे काही इश्यूज आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला
चेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपली तर बार्टीची फर्स्ट बॅच होती गेल्या वर्षीची आणि प्रत्येक मुलगा एकदम खुश होता. तर कारण प्रत्येकाचा स्टायफंड त्यांना वेळेवर मिळत गेलेला आहे. प्रत्येकाला प्रत्येक अँगलने आपण आपल्या परीने मदत केलेली आहे. ठीक आहे. तर ही आमची गेल्या वर्षीची बॅच होती. याच्यामध्ये सारथी बार्टीचे पण स्टुडंट आहेत, काही बार्टीचे पण स्टुडंट आहेत. आम्ही असं नाही की फक्त क्लासेस घेतो, फक्त प्रशिक्षणच घेतो, तर आम्ही एक फॅमिली म्हणून राहतो. त्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांना ट्रेकिंगला नेणं किंवा सोबत जेवायला वगैरे जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नॉर्मल आहेत. आम्ही असं करतो नेहमी, जेणेकरून विद्यार्थ्यांसोबत एक फॅमिली बॉन्ड बनून राहतो. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागतो, हे अकॅडमीचं पोस्टर आहे, हे एंट्री गेट आहे. तर हे ज्या दिवशी रिझल्ट लागतो ना, त्या दिवशी आमच्या अकॅडमीमध्ये दिवाळी असते. दिवाळी, प्रत्येकाचा रिझल्ट हा आमच्यासाठी दिवाळी असते. आणि हे असे ज्या दिवशी रिझल्ट असतो त्या दिवशी, म्हणजे वर्षातून असे जो रिझल्टचा दिवस आहे तो दिवस आमच्या दिवाळीसारखा साजरा होतो. अशा भरपूर गोष्टी आहेत SSA बद्दल सांगण्यासारख्या. मी सगळ्या सांगणार नाही, परंतु तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की बघा. यूट्यूब चॅनलवरचे रिझल्ट्स बघा, सत्कार समारंभाचे व्हिडिओ बघा, इन्फ्रास्ट्रक्चर जे आता नवीन आम्ही सुरू केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचे व्हिडिओ बघा. त्याचे जस्ट 5 सप्टेंबरला ओपनिंग झालेलं आहे, तर एक 6-7 सप्टेंबरच्या आसपास तो व्हिडिओ असणार आहे. नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बघा. बाकी जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर तुम्ही स्वतः येऊन बघा. SB कॉलेज सगळ्यांना माहीत असेल. SB कॉलेजच्या एक्झॅक्टली अपोजिटमध्ये आपलं शुभम सर अकॅडमीचं प्रशिक्षण केंद्र आहे. जर काही अडचण असेल, तुम्ही दुसऱ्या गावात राहत असाल, तर 8484च्या ऑफिशियल नंबरला तुम्ही कॉल करू शकता. किंवा दुसरं काही बोलायचं असेल फॉर्मच्या रिलेटेड किंवा बॅचच्या रिलेटेड, तर हा माझा पर्सनल नंबर आहे. या नंबरला सुद्धा तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण अवेलेबल आहोत. इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल किंवा टेलिग्राम असेल. नक्की फॉलो करून घ्या. बाकी सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये ज्यांनी बार्टीचे फॉर्म भरलेले आहेत आणि ज्यांनी आता प्रिफरन्स देण्याच्या याच्यामध्ये आहेत, झोनमध्ये आहेत, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर कराल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.